पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुम्हाला तुमच्या गुलामीपासून स्वतःला दूर करावं लागेल। कुणाच्या स्वाभिमानाच्या किंमतीवर जगणं अपमानजनक आहे। भीम बाबा, अरे दोघं तर बायका झालेत। वय दादा लय करामती पोर आहे। अरे विदूषक वाटतायत दोघं विदूषक। रामजी तिथे एवढी माणसं का जमा झाली आहे? चला तिकडच जाऊन बघूया। वय भीम बाबांनी जर बघितलं ना तर चांगलंच हाणतील बघ, मग आपल्याला काही भी करता येणार नाही। अरे बाबा काहीतरी करून दाखव की, जरा हसावं आम्हाला। अरे काहीतरी कर। या पोरांनी अंगावर वडणी का घेतली? काही खेळ दाखवतायत का? अहो पाळलेली माकड आहेत ती आमची, माल इकून देतायत माझा ती। तुम्ही बे घ्या बांगड्या तुमच्या बायकोसाठी। वय घ्या घ्या। नाही दादा, मला नकोय। का तुझ्या बायकोवर प्रेम नाही का तुझं? अहो लग्नानंतर कुठे बायको लक्षात राहते, आणि कसला आले प्रेम वगैरे। करतो की, लय प्रेम करतो, पण स्वतःपेक्षा जास्त मी आणि माझी बायको आमच्या पोरांवर प्रेम करतो। आता जर माझ्याकडे पैक असते तर पोरांसाठी काहीतरी नक्कीच घेतलं असतं। चल पुरंजन। लय जिम चांगला खेळतोय, अजून असा सराव करशील ना तर चांगला खेळशील बघ। करणार। शाळेची सुट्टी झाली ना की तुमच्याकडेच येणार। हे बरं हाय, शिकून पैसे कमवण्यापेक्षा तर बरं हाय की बाजा वाजून आतापासून पैसे कमवायला लाग। शिकण्यामध्ये जो वेळ जाईल तो तर वाचल। तर आता मी जाऊ का? होय जा आता, पर उद्या ये बरं का। पण आपण भेटायचं कुठं? अरे ते पानवाल्याच्या दुकानाजवळ आलास ना व तर कोणाला बी विचारायचं कार्तिक वाजन तरी कुठं राहतोय। ठीक आहे चालेल, येतो। हा आहे, तुला माहितीये का आज माझ्या शाळेत माझा एक नवीन मित्र झालाय, लई चांगला आहे तो, आणि तो ना मोठ्या माणसांसारखं लई भारी बोलतीयो। वय काय? वय लई हुशार आहे बघ। मला तर 20 पर्यंतचे पाढे लक्षात राहत नाहीत, त्याला 40 पर्यंत पाठ आहेत। त्याच्याकडे त्याच्याशी मैत्री कर आणि कधीतरी त्याला बोलून आपल्या घरी घेऊन ये, आम्ही बी भेटू त्या। ज्याच्याबद्दल हा बोलतो हाय तो सकपाळाचा मुलगा हाय। चल बाबा चल तुला सोडा दाखवतो ना त्या। बाबा, चल बाबा। काय रे सकपाळाच्या मुलाबरोबर बसायचं हाय? आपल्या जातीतली मुलं काय मेली आहेत काय? बाबा, बाबा नका जास्त मारू। डोकं लावायला लागला आहेस, हेच करायचंय का तुला? आज तर मी तुला नाही सोडत। बाबा नका मारू, नका मारू। आई वाचव, आई वाचव। सत्यानाश केलाय, मारा, चांगलं जोडून काढा त्याला। शाळेत नाही गेला तरी चालेल, पण त्याच्या बाजूला अजिबात बसता कामा नाही। अरे त्या एवढ्याशा पोराला कशापाई मारताय? काहीतरी दयामाया दाखवा। चल चल तू बाहेर चल। अरे भावांनो,
मारू नाही तर काय ह्याची आरती काढू का? अरे ह्याचे मित्र म्हणत होते की हा शाळेमध्ये त्या सकळाच्या मुलाबरोबर बसतो, त्याच्या बरोबर जेवतो. काय करू सांगा? तर मग याला मारण्याआधी शुद्ध करावं लागेल. जा आतमधून गंगाजल घेऊन ये. बाबा असं नका करू तुम्ही ना. ए गपचूप उभा राहा. तुझ्यामुळेच होत हे समज. केलंयस ना मग भोग. आणि ऐक, अभ्यासात मागे राहिलास तरी चालल, पण कोणाबरोबर बसायचं आणि कोणाबरोबर खेळायचं हे शिकणं लय गरजेचं आहे. एक घे. चांगल्या नकला करता तुम्ही. आणि मी सकाळी 10 वाजता दुकान उघडतो तेव्हा तुम्ही येत जा. दिवसभरामध्ये जो बी माल विकला जाईल तेवढा मी आणखी पैसे देईन. 10 वाजता आम्ही शाळेत जातो. शाळा सुटल्यावरच आम्ही येऊ शकतोय. आणि तासभरच आम्ही थांबू, नाहीतर घरी लई मार पडेल बघा. शाळेमध्ये बी अशाच नकला करता का तुम्ही? नाही, शाळेची फी भरायला पैसे नव्हतं म्हणून नकला कराव्या लागल्या. हे घ्या. ऐका ना, आपल्या पोरीच्या सासरकडच्यानी निरोप धाडलाय. तिच्या थोरल्या जावेचं डोहाळ जेवण आहे. उद्या सकाळी तुम्ही जावा आणि संध्याकाळी परत या. गंगाबाईला आपली इकडची सगळी परिस्थिती माहिती आहे. खबऱ्याकडे संदेश पाठवायचा होता. आता आपल्याकडून इथून कोणीच नाही जाऊ शकत. भाऊ असं कसं? पोरीच्या सासरचा मामला आहे, बरं नाही दिसत ती. मीरा समजून घे जरा. आपल्याकडे एकतर पैसे बी नाही आणि जायचं तर कापड, मिठाई, फळं काहीतरी घेऊन जावं लागेल. अव नाही गेलो तर गंगाबाईला वाईट वाटेल. गंगाबाई आपली पोर आहे, नंतर आपण सांगितलं तर समजून घेईल. नाही, तुम्ही जाणारच. कुठून तरी व्यवस्था करू आपण पैशाची. कुठं करणारच व्यवस्था? आणि तुझं काय? काही व्यवस्था झाली नाही काय दागिने उचलशील निघशील? आपण कुठंच जात नाही. माझं दागिनं विकलं तरी चालतील, पण जावं लागल. अव जर तुम्ही नाही गेला तर आपल्या पोरीला सासरची लोक किती बोलतील. जाणं गरजेचं आहे. माझं डोकं नको खराब करूस. उगाच हट्टा करतेस तू. तुम्हाला एवढा उशीर का झाला? शाळा सुटून तर लई वेळ झाला असेल. बाळादादानं सांगितलं नाही का? बाळादादा स्वतःच नाही आला, तो काय सांगेल मग? पण तुम्ही तिघ जण एकत्र जाता आणि एकत्र येता. वय, आम्ही काय शपथ नाही घेतली की तिघं एकत्र जाणार नाही येणार. आम्ही दोघं खेळायला गेलो होतो आणि आम्ही बाळादादाला सांगितलं होतं की घरी जाऊन सांग म्हणून. आम्ही उशिरा येणार आहोत.
पण बाळा दादा एक काम धड करतील तेव्हा ना. बर ठीक आहे, तुम्ही दोघं हात पाय धुवा, मी खायला देते. बाळा ते ढोल बिल वाजवतात तिथं बघत राहिला असल, येळेकडे लक्ष नसल, येईल त्यो. भीम चल तू बी ये बघू, खाऊन घे. भूक नाही लागली. आता तुला काय झालं? आत्या मला काय झालं? थांब म्या बघून येते ताई. मंजुळा एक काम कर, जरा चूल पेटव बघू. आत्या पर चुलीत तर लाकडच नाहीत. अगं तिथं ठेवलीये की. अगं चल आपण दोघे आणूया, चल. आई, बाबा नाही का म्हणतात गंगाताईच्या घरी जायला? त्यांच्या घरी जायला काय अडचण आहे? नाही बाबा ते म्हणतात की पैसे नाहीयेत आणि यायला जायला खर्च होईल, आणि तसं बी तिथं काहीतरी घेऊन जायला लागल ना. काय बी बोलू नगस. असं कवा बोलले तुझे बाबा? जेव्हा काही माहित नसलं तेव्हा गप बसत जा. अरे काय झालं भीमा, कुठं चाललास? बाबांशी बोलायला. अरे ऐक तरी, ऐक ना. अरे त्याची काय बी गरज नाही, माझं ऐक तरी. माहित नाही आता त्यांच्याशी काय बोलू. कुठे राहिला होता? सांगितलं होतं ना तुला घरी जाऊन सांग म्हणून. आम्ही खेळायला जातोय. तू असंच जर करत राहिलास तर शाळेची फी कशी जमा करायची? तुझ्या नादात पहिल्याच दिवशी पकडलो गेलो असतो. मी ढोल वाजवायला गेलो होतो. मी आता तिथं शिकणार आणि पैसे कमवणार. दादा तुझा हा बाजा एक दिवस आपला बँड वाजवेल. अरे दादा तू कुठं बाजाच्या नादी लागतोय? ये बघ आम्हासने एक काम मिळालंय. उद्यापासून आपण तिघ भाऊ दुकानामध्ये जाऊन सामान विकायचंय. मज्जा बी येईल आणि पैसे बी मिळतील. नाही, मी फक्त ढोलच वाजवणार. बाबा मुलगा आणि मुलीमध्ये काही फरक असतो का? नाही बाळा. तुम्ही माझ्या आनंदासाठी काही बी करता, मग गंगाताईच्या आनंदासाठी का नाही? काय ना बाळा, सध्याला पैशाची लय तंगी आहे. पेन्शन मिळायची थांबलीये. घराचा खर्च बी आहे ना. आता तिकडे जायचं म्हणजे काहीतरी घेऊन जावंच लागल ना. म्हणून तिकडे जायचं नाही म्हणतोय. पर तुझी आई उगा हट्ट करते की तुम्ही तिकडे जावा. मग आता तूच सांग काय करू म्या? म्हणून तुम्ही आईवर वरडाल? नाही बाळा,
मी तिच्यावर ओरडत नव्हतो. ती येड्यावानी काहीतरी बडबडत होती. दागिने इकून टाकते, पर तुम्ही जा म्हणून थोडासा राग आला होता. आता तूच सांग, एकदा दागिने इकले की परत पुन्हा नाही बनवता येणार. म्या बनविलं आईसाठी दागिनं, लय लय दागिनं. तुम्ही फक्त गंगाताईकडे जा, तिला लय आनंद होईल आणि आम्हाला बी. किती विचार करतो माझा भीमा सगळ्यांचा. ठीक आहे, जातो म्या. खुश? नाही, आता काय झालं? आता अजून काय पाहिजे माझ्या भीमाला? बस एवढंच. तुम्ही आईवर वरडत जाऊ नका. दागिन्यांपेक्षा माझी आई लय महत्वाची आहे. ठीक आहे, चला घरी. बाळा दादाला दे. चला सुरुवात करा. थांबा समद्यांनी. काय झालं भाऊ? जेवायच्या आधी मला काहीतरी बोलायचंय. का काय झालं? जेवण बरं नाही का? नाही, अशी काही गोष्ट नाही. भीमाबाई, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. काय झालं बोला ना. मला तुझी माफी मागायची. माझ्या पोरानं भीमानं सांगितलं की त्याची आई त्याच्यासाठी सोन्याहून जास्त किमती आहे. तो मला ओरडला बी आणि म्हटला की इथून पुढे माझ्या आईला ओरडायचं नाही. म्हणून मी माझ्या भीमाच्या समोर आणि समद्याक परिवारासमोर भीमाबाई तुझी माफी मागतोय. चालेल ना भीमा? होय बाबा. काय तुम्ही पण अहो मी घाबरले ना. चला जेवून घ्या. बरोबर आहे ना वहिनी. आपला भीमराव जेव्हा मोठा होईल आणि त्याचं लगीन होईल ना, तेव्हा तो बी आपल्या बायकोला कधी नाही ओरडणार. बाई ना भीमराव. आणि चुकून वरडला जरी तरी लगेच माफी माफी बोलायला लागल. पुन्हा एक ढोल विकत घे, जो माफी माफी करत राहील. बाळा दादा, काय करतोयस? ह्या बाजातून बाहेर निघ. आत्ताच्या ह्या कक्षेतून बाहेर जा. आमासनी तुझ्या संग नाही खेळायचंय. आणि खबरदार, इथून पुढे आमच्या चेंडूला हात लावशील तर. तुझ्या जातीच्या मुलांना या माठातलं पाणी नाही देऊ शकत. म्या तुझं केस नाही कापणार. चल पळ पळीत ना. माझ्या मुलासोबत ही पोरं कशी काय शिकणार? बाळा,
कवा कवा अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आवाज उठवावा लागतो. नाहीतर अन्याय करणाऱ्यांना हेच वाटतं की ते जे करतायत ते बरोबर करतायत. एवढ्या रातचा इथं काय करतेस? आपण गरीब आहोत. आपल्याला फक्त फी जमा करायला काम नाही करायचं. आपल्याला अजून पैसे जमा करायला काम करावं लागेल, ज्यामुळे आई बाबांना मदत करता येईल. म्हणजे रातच्याला इथं उभं राहून हा विचार करतोयस? नाही, मी हा विचार करतोय, कोणी गरीब आणि कोणी श्रीमंत का असतं. जर समधी माणसं एकसारखीच असती तर किती बरं झालं असतं ना. भीम, ते असं आहे की लई झोप येते. तुला जो विचार करायचाय तो करीत बस. कधीतरी असं होईलच ना, जेव्हा समधी समान असतील तेव्हा किती मजा येईल ना जगायला. आणि असं नक्कीच होईल. मी शिकून समध्यांना एक समान करणार.